लास्ट टाइम आपण नेचर ऑफ लाईन बघितलं होतं. 3 पार्ट होते नेचर ऑफ लाईन मध्ये, a स्क्वेअर मायनस ab. ओके, त्याच्यावर 3 पार्ट आपले डिपेंडेंट होते. नेचर ऑफ लाईन आपण ठरवायचो काय, लाईन कुठून पास होते, बरोबर ना. लाईनचा रिअल अँड डिस्टिंक्ट जेव्हा a स्क्वेअर मायनस ab काय असेल, स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 असेल. नंतर a स्क्वेअर मायनस ab इक्वल टू 0 असेल तर लाईन रिअल अँड कोइन्सिडेंट का, कारण ओरिजिन मधून पास होतात आणि त्यांच्या दोघांचा स्लोप काय तर सेम आहे, बरोबर ना. तेव्हा त्या दोघं काय होणार, कोइन्सिडेंट होणार. आणि शेवटचं म्हणजे लाईन्स a स्क्वेअर मायनस ab लेस दॅन 0 म्हणजे काय, लाईन्स आर इमॅजिनरी. ओके, जस्ट विच आर नॉट रिअल. त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये जाता येणार नाही, आपण रिअल लाईन्स मध्ये आहोत. त्यामुळे आपण रिअल लाईन्सचा विचार करणार. पहिल्या 2 केसेस आपल्याला पॉसिबल. आता जो पुढे एक थेरम आहे तो काय की ह्याच्या 2 लाईन्स आहेत, ह्याच्या 2 लाईन्स आहेत कोणत्या, की ज्या ओरिजिन मधून पास होत आहेत, ज्या ओरिजिन मधून पास होत आहेत त्यांच्या दोघांचं मी कंबाईन इक्वेशन घेतलं. काय कंबाईन इक्वेशन, a स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. हे इक्वेशन घेतलं तर त्यांच्या दोघांमधला जो अँगल आहे तो मला फाइंड आउट करायचा आहे त्या 2 लाईन मधला. पण दोघं लाईन कुठून पास होत आहेत, ओरिजिन मधून. आता आपल्याकडे 2 केसेस होते. जर 2 लाईन पॅरलल असतील तर, जर 2 लाईन परपेंडिक्युलर असतील तर हा थेरम 99% परीक्षेला राहतो. 2 थेरम जास्त महत्त्वाचे. कोणता, तो कंबाईन इक्वेशनच्या जे 2 सेपरेट इक्वेशन केले आपण लाईनचे, तो एक आणि हा, हे दोघे खूप इम्पॉर्टंट आहेत. जवळपास ह्या दोघांपैकी एक थेरम परीक्षेला राहणार म्हणजे राहणार. दोघंचं दोघं करून ठेवा, कारण आपला शेवटचा टॉपिक डिले झाला असता मग आपल्याला इकडे जास्त पॉसिबिलिटी आहे. ते 4 थेरम आपण हा 4था थेरम 4च्या 4 परफेक्ट करून घ्यायचं. कोणता घेऊ द्या, परफेक्ट करायला पाहिजे. ओके, त्यामुळे हे 4 थेरम आपले एकदम क्लिअर कट पाहिजे. एक थेरम राहणार, एक थेरम 3 मार्काला किंवा 4 मार्काला राहणार म्हणजे राहणार. 4 मार्काची पॉसिबिलिटी कमी आहे, 3 मार्काला कदाचित टाकते. 2 लाईन्स की ज्या कुठून पास होत आहेत, ओरिजिन मधून, त्यांच्या दोघांमधला पॉझिटिव्ह अँगल काढायचा आहे. कोणता अँगल काढायचा आहे, पॉझिटिव्ह अँगल. मग स्टेटमेंट बघू काय म्हटलं स्टेटमेंट मध्ये, acute angle between the lines represented by x square plus 2hxy plus by square equal to 0. मग थीटा त्यांनी मेन्शन करताना कसं मेन्शन केलंय, इफ थीटा विथ द acute angle between, acute बर का, acute म्हणजे 90 डिग्रीच्या आतमध्ये असेल. जर 90 डिग्री गेला तर तो 2 लाईन्स कशावर जातील, परपेंडिक्युलर जातील. आपल्याला अँगल बघायचा असेल तर तो ऑब्वियसली acute बघतोय ना आपण, त्यामुळे आपल्याला बघताना कसं बघावं लागेल, जस्ट लेस दॅन 90 डिग्री बघावं लागेल. Represented by ax square plus 2hxy plus by square equal to 0, then tan theta is equals to, लक्षात घ्या, tan theta is equals to 2 into under top s square minus ab upon a plus b. Tan theta, tangent of a given angle, tangent of that given angle, दिलेल्या अँगलचा टँजंट. ओके, लक्षात घ्या. आता हा प्रूव्ह करायचा आहे. मग आपल्याला 2 कंडिशन, त्यांनी परीक्षेत ह्या 2 कंडिशन पैकी एक पण विचारू शकतात, दोघे विचारू शकतात. 4 मार्काला तर दोघे येतील. ओके, नाहीतर एखादी आली तर सांगता येत नाही, किंवा 3 मार्काला दोघे विचारू शकतात. त्यामुळे ह्या 2 कंडिशन नुसार विचारलेलं आहे का, आणि कोणती कंडिशन आपल्याला लिहायची, काय लिहायची, क्लिअर कट कोणता पार्ट असेल हा त्याच्यामध्ये मेन्शन व्यवस्थित करा, नाहीतर आपल्याला त्याच्यामध्ये कळत नाही. मी अजून पण सांगतोय. ओके ना, मग आपल्याला त्यांनी कंडिशन, हेच फाइंड द कंडिशन ऑफ पॅरलल लाईन्स कोइन्सिडेंट आहे. पॅरलल लाईन्स म्हणजे काय, ते दोघे. आता ऑब्वियसली ओरिजिन मधून काय पॅरलल लाईन्स होतील का, अशा 2 लाईन जे ओरिजिन पास होतात मी पॅरलल आहे. 2 ओरिजिन आहेत का आपल्याकडे, नाही, एकच ओरिजिन आहे. मग पॅरलल लाईन म्हणजे काय, आपल्याकडे कोइन्सिडेंट लाईन. दोघं लाईन एकाच ठिकाणाहून पास होतात, दोघं लाईन एकच पॉईंट कलेक्ट करतात, सारख्या लाईन, काहीच फरक नाही, दोघे सारख्या. ओके, पॅरलल लाईन म्हणताय का त्यांना, पण कोइन्सिडेंट लाईन म्हणताय. ओके, आणि परपेंडिक्युलर लाईन तिच्या ओरिजिन मधून पास होत आहे. मग आता लक्षात घ्या, आता जे आपण स्लोपचं जे इक्वेशन काढलंय, स्लोपच्या इक्वेशनचा वापर करू आणि मग त्यानंतर त्याचा वापर करून फाइंड आउट करू. आता एक लक्षात घ्या, सुरुवात कुठून केली होती आपण, u * v चं इक्वेशनचा थेरम. लक्षात घ्या, मी परत थोडंसं रिवाइज करून देतो. पहिला थेरम जो घेतला होता तो कशावर घेतला होता, u * v. जर 2 लाईनचे इक्वेशन घेतले तर त्यांच्या दोघांचा प्रॉडक्ट हा मला त्यांच्या दोघांचं कंबाईन इक्वेशन रिप्रेझेंट करतो, बरोबर. 2 लिनियर इक्वेशन दोघांचं सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला एक, जर दोघं लाईन सॉल्व्ह केलं तर आपल्याला कोणतं इक्वेशन मिळतं, u * v चं. पण ते इक्वेशन असेल सेकंड डिग्री आणि 1 डिग्री मध्ये. काही टर्म्स असतील सेकंड मध्ये, काही टर्म्स असतील 1 डिग्री मध्ये. कारण का, तिथे कॉन्स्टंट पण आहे ना, तिथे कॉन्स्टंट पण होता, इंटरसेप्ट पण होता, बरोबर ना. नंतर आपण जे आलो ते कोणावर आलो, इंटरसेप्ट ज्या ठिकाणी काय होता, 0 होता, म्हणजे ओरिजिन मधून पास होता, बरोबर ना.
मग आपण आलो होमोजिनियसवर बरोबर ना. होमोजिनियसवर आलो आणि होमोजिनियस मध्ये आपण डिग्रीचे पॉवर बघितली, त्याला डिग्री होमोजिनियस इक्वेशन म्हटलं तर त्याची प्रत्येक टर्मची पॉवर काय असेल, सेम असेल, तर त्याला होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री दॅट जी पॉवर असेल ते. आपल्याला महत्त्वाचं कोण होतं, 2 डिग्रीचं होमोजिनियस इक्वेशन. ते 2 डिग्रीचं होमोजिनियस इक्वेशन साठी आपण 2 लिनियर इक्वेशन घेतले, 2 लाईनचे इक्वेशन घेतले की जे कुठून पास होत आहेत, ओरिजिन मधून पास होत आहेत, जे कुठून पास होत आहेत, ओरिजिन मधून. आणि मग त्यांच्या दोघांचं कंबाईन इक्वेशन तयार झालं होतं, ax² + 2hxy + by² = 0 झालं दोघांचं कंबाईन इक्वेशन. आणि त्याचाच कॉन्व्हर्स पार्ट म्हणून आपण त्यांचं सेपरेट इक्वेशन तयार केलं होतं. त्याचाच पार्ट म्हणून आपण त्यांच्या दोघांचं सेपरेट इक्वेशन तयार केलं होतं. बरोबर, जसं कंबाईन केलं तसंच सेपरेट केलं. तो महत्त्वाचा पार्ट होता. by + x in bracket h minus under root of a square minus ab equal to 0. आणि दुसरं होतं by plus x into h minus under root of a square minus ab. हे 2 लाईनचे इक्वेशन होते की जे ओरिजिन मधून पास होतात, सेपरेट इक्वेशन तयार केले आपण. तसंच मी इथे पण तयार करतोय. बरोबर, मग आता याच्यामध्ये लक्षात घ्या, हा झाला तिसरा पार्ट झाला आपला. लक्षात घ्या, मी एक सिस्टमॅटिकली परत सांगतो. नंतर आलो आपण त्या 2 लाईन्स, ज्या 2 लाईन्सचं आपण काय तयार केलं, कंबाईन इक्वेशन तयार केलं, ax² + 2hxy + 3y². बरोबर, आणि त्याच्यावर 2 सेपरेट इक्वेशन केले. जे तर 2 सेपरेट इक्वेशन आले त्यांच्यावर त्या 2 लाईनचा काय तयार केला होता, स्लोप काढला होता. काय काढला होता मी, स्लोप काढला होता. मग m1 आणि m2 त्यांना नाव दिले होते. मग आपण सम काढली होती दोघांच्या स्लोपची, m1 + m2 काय आली होती, -2h upon m1 + m2. m1 is the slope of line which passes through origin, m2 is another line which passes through origin. बरोबर ना, the slope of that another line. ओके, म्हणजे m1 आणि m2 दोघांच्या स्लोपचा ऍडिशन घेतली तर आपल्याला -2h upon b मिळालं. बरोबर, आणि त्यांच्या दोघांच्या स्लोपची प्रॉडक्ट घेतलं तर m1 × m2 काय आला, a upon b आला होता. बरोबर ना. मग आता त्याच दोघांचा वापर मला याच्यामध्ये करायचा आहे. जे 2 स्लोप मी काढलेले ना, त्या 2 लाईन घेतल्या होत्या ना, त्या 2 लाईन मधला मला अँगल काढायचा आहे ना, त्या 2 लाईन मधला मला काय काढायचं आहे, अँगल काढायचा आहे. म्हणून मी त्या दोघांच्या स्लोपचा वापर करेन. कारण आपण 11th ला बघितलं होतं, जर 2 लाईन्स मधला जर मला अँगल काढायचा असेल तर मला माझ्याकडे असं काहीतरी इक्वेशन होतं, जस्ट tan θ is equals to in modulus m1 minus m2 upon 1 plus m1 into m2 असं इक्वेशन होतं. What is m1? Slope of first line. m2 is the slope of second line. And which we have to find the angle between them? त्या 2 लाईन मधला हा अँगल होता. बरोबर, m1 आणि m2 चा स्लोपचं रिलेशन. पण त्याचा वापर आपण इथे करू, त्याचा वापर करायचा आणि त्याला सॉल्व्ह करायचं. मग आता बघा, जर सपोज दॅट मी असं म्हटलं असेल, लेट प्रूफ साठी m1 and m2 be the slopes of line. ओके, ज्या 2 लाईन मला दिलेल्या आहेत which represent the combined equation, okay, of lines which represents ax² plus 2hxy plus by² equal to 0. ज्या 2 लाईन याला रिप्रेझेंट करत आहेत त्या 2 लाईनचं कंबाईन इक्वेशन हे, बरोबर ना. आणि त्यांच्या दोघांमधला मी स्लोप m1 आणि m2 घेतला, त्या 2 लाईनचा स्लोप मध्ये. ओके, मग मला सांग आपल्याकडे काय होतं, m1 + m2 is equals to b. याला इक्वेशन फर्स्ट नाव देतो. नंतर m1 × m2 a upon b इक्वेशन सेकंड. मला अजून एक लागणार आहे, m1 - m2 पण लागेल. मला कोण लागणार आहे, m1 - m2 पण लागेल. आणि त्याच्यासाठी m1 + m2 लागेल. का, कारण आपल्याकडे क्वाड्रॅटिक एक फॉर्म्युला आहे a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा. त्याच्यामध्ये मला स्लोप आणि प्रॉडक्ट दोघे लागतील. कसे लागतील सांगा बरं. जर मी कन्सिडर केलं, मला काय फाइंड आउट करायचं, m1 - m2. कारण मला m1 × m2 माहिती आहे, कारण मला याच्यात पुट करायचं आहे. याच्यामध्ये m1 m2 m2 माहिती ना मला, बरोबर, तो माहिती आहे. पण m1 - m2 माहिती का न्यूमरेटर नाही. मग मी m1 - m2 फाइंड आउट करेन. ओके, टू फाइंड m1 - m2 कन्सिडर आपण स्क्वेअरिंग करूया. m1 - m2 ब्रॅकेट स्क्वेअर. चला एक्सपांड करा. m1² - 2 टाइम्स ऑफ m1 × m2 plus m2². बरोबर ना. पुढे काय करू शकतो अजून मला सांग, रिलेशन. मला m1 + m2 आणि m1 × m2 असं काहीतरी रिलेशन करायचं आहे. मग मी काय करतो, m1 आणि m2 चं स्क्वेअरिंग जवळ घेऊन घेतो. m1² +
m2 स्क्वेअर मायनस 2 टाइम्स ऑफ m1 इंटू m2. याच्यात ऍड आणि सबट्रॅक्ट करू शकतो. आणि मला m1 प्लस m2 ब्रॅकेट स्क्वेअर पाहिजे, म्हणून मला इथे 2 टाइम्स ऑफ m1 इंटू m2 पाहिजे, म्हणून मी ऍड आणि सबट्रॅक्ट करतो. मी काय करतो, m1 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ m1 इंटू m2 प्लस m2 स्क्वेअर मायनस 4 टाइम्स ऑफ m1 इंटू m2. काय केलं, 2 टाइम्स ऑफ m1 m2 मायनस 4 टाइम्स ऑफ m1 m2 म्हणजे 2 टाइम्स ऑफ m1 m2. बरोबर ना, ऍड सबट्रॅक्ट केला 2 टाइम्स ऑफ m1 m2. नाव हा काय आला, m1 प्लस m2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, मायनस 4 टाइम्स ऑफ m1 इंटू m2. आता ज्या व्हॅल्यूज काढल्या, ज्या व्हॅल्यू घेतल्यात आपण फर्स्ट आणि सेकंड, दोघं व्हॅल्यूचे पुट करूया, दोघं व्हॅल्यू याच्यामध्ये रिप्लेस करून घेऊ. चला सांगा बरं, m1 प्लस m2 मायनस 2h अपॉन b ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 टाइम्स ऑफ m1 इंटू m2 a अपॉन b, याला स्क्वेअरिंग करा म्हणजे 4h स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर मायनस 4a अपॉन b. याला b ने मल्टिप्लाय डिवाइड करून देऊ का, इथे याला b ने मल्टिप्लाय डिवाइड करून म्हणजे डिनॉमिनेटर सेम होते. मग मला काय मिळालं सांगा बरं आता, which is equals to, चला सांगा बरं आता, न्यूमरेटर ऍड 4ab अपॉन b स्क्वेअर, न्यूमरेटर मध्ये कॉमन अपॉन b स्क्वेअर. हा काय आला माझा ब्रॅकेट स्क्वेअर. बरं, हे झालं माझं m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअर. काय करू सांगा, दोघं बाजूला स्क्वेअर रूट घेऊ, कारण मला m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअर ना, बस दोघं बाजूला पॉझिटिव्ह स्क्वेअर निगेटिव्ह स्क्वेअर घेताना आपण प्लस मायनस मध्ये घेऊन टाकू. मग नंतर m1 मायनस m2 इज इक्वल्स टू प्लस मायनस 2 इंटू अंडर रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab अपॉन b. बरोबर, ही झाली m1 मायनस m2 ची व्हॅल्यू. बरोबर, त्यांच्या दोघांच्या स्लोपची सबट्रॅक्शन. ओके, मग आता आपल्याकडे जर थीटा हा ॲक्यूट अँगल असेल तर मी आता वरती फॉर्म्युला लिहिला होता. बरोबर ना, लेट इफ थीटा बी ॲक्यूट अँगल between given lines, therefore tan theta is equals to mod of m1 minus m2 upon 1 plus m1 into m2. जे व्हॅल्यूज काढल्या त्या रिप्लेस करून द्यायच्या. ओके, नाव रिप्लेस केल्यानंतर m1 minus m2 ची व्हॅल्यू आता मॉड्युलस असल्यामुळे प्लस मायनस निघून जाईल, कारण निगेटिव्ह असला तरी पॉझिटिव्ह मिळेल, पॉझिटिव्ह असला तरी पॉझिटिव्ह मिळेल. बरोबर, मग याच्यामध्ये पुट करू 2 इंटू अंडर रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab अपॉन b होल डिवाइडेड बाय 1 प्लस a अपॉन b. क्रॉस मल्टीप्लाय करू. ओके, क्रॉस मल्टीप्लाय केल्यावर काय मिळेल, 2 इंटू अंडर रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab अपॉन b प्लस a अपॉन b होल डिवाइडेड बाय b प्लस a अपॉन b प्लस b डिवाइडेड झाला का फॉर्म्युला. बघा बरं, फायनल आन्सर आहे का माझं, which is equals to in modulus 2 into under root of h square minus ab upon a plus b. झालं, तसं इज बाय थिअरम. अवघड आहे का थिअरम, थिअरम एवढाच आहे, एकदम इझी फॉर्मॅट मध्ये, एकदम सिंपल लेवल. याच्यात जास्त हार्ड याच्यामध्ये जाण्याची गरज पडत नाही. एवढंच तर थिअरम आहे आपल्या चॅप्टर मध्ये. पण आपल्या 2 केसेस राहिल्यात ना, इथपर्यंत आला तर 3 मार्क, इथपर्यंत आला तर 3 मार्क, आणि जर पुढच्या 2 केसेस आले तर 4 मार्क, किंवा एखादी केस दोघांपैकी आली तरी सुद्धा 4 मार्काला विचारू शकतात दोघांपैकी. ओके ना, चला मग आता जर लाईन दोघं पॅरलल असतील इथपर्यंत कळलं का, प्रूफ कळलं, आपण प्रूफ लिहून घेतलंय, सर्व प्रूफ डिटेल्स मध्ये लिहिलंय सगळं. ओके, चला मग आपण आता पुढे अँगलचा वापर करू. जर सपोज माझ्याकडे आता हा अँगल आहे, बरोबर ना, मग आपल्याला एक कंडिशन तयार करायची आहे. जर लाईन्स पॅरलल असतील किंवा कोइन्सिडेंट म्हणतात, त्यांच्या दोघांच्या स्लोपचं रिलेशन काय. जर 2 लाईन कोइन्सिडेंट किंवा 2 लाईन पॅरलल असतील एकमेकांना, तर त्यांच्या दोघांचे स्लोप काय असतील, इक्वल असतील. मग सांगा काय करता येईल, मग कंडिशन तयार करायची ना. फर्स्ट कंडिशन कशी तयार करायची, फर्स्ट कंडिशन इफ लाईन्स आर
if lines are parallel or coincident. त्याचाच मीनिंग होता. ओके ना, मग आता पहिली केस घेऊ आपण. काय करू, स्लोप m1 आणि m2 दोघे सारखेच आहेत बरोबर. तिकडचा m2 इकडे येऊ नये म्हणजे मला काय मिळतं इक्वल टू 0. m1 - m2 काढला आपण, m1 - m2 आपण काढला. काय आता 2 * √2 अपॉन b इक्वल टू इकडचा डिनॉमिनेटरचा b तिकडे जाताना 2 तिकडे जाताना उरलं कोण दोघं बाजूला स्क्वेअरिंग करू टाकू. काय मिळतं x² - ab इक्वल टू 0. x² इक्वल्स टू ab. चल हीच तर कंडिशन तयार करायची. जर दोन लाईन जर चेक करायचं आहे, व्हेरीफाय करायला विचार आपल्याला विचारते अँगल कसा आहे रिप्रेझेंट करायला, नेचर कसा आहे, तर आपल्याला h² इक्वल्स टू ab कसं दाखवता येईल. जर h² इक्वल्स टू ab आला तर आपल्याला काय मिळेल, लाईन्स आर पॅरलल किंवा कोइन्सिडेंटच आहे, लाईन्स कोइन्सिडेंटच आहे ना लक्षात. आणि दुसरी केस, सेकंड केस, if lines are perpendicular then दोघांचा स्लोपचा प्रोडक्ट इक्वल टू काय -1. आपल्याकडे m1 * m2 दिलेले आहे, therefore m1 * m2 is equals to -1. what is m1 * m2 a upon b equal to -1. b तिकडे जाताना काय -b, therefore a plus b equal to याच्या डिनॉमिनेटरला कोण आहे, याच्या डिनॉमिनेटरला कोण आहे. जर a plus b ची व्हॅल्यू जर 0 आली तर tan θ काय होतो, नॉट डिपेंड केव्हा येतो tan θ जेव्हा अँगल काय असेल 90 डिग्री असेल. a plus b equal to 0 then we have to get tan θ will be 90 डिग्री बरोबर ना. झाले, ही कंडिशन झाली परपेंडिक्युलरची. म्हणजे जर h² इक्वल्स टू ab आला तर लाईन्स कशा असतील पॅरलल. आणि a plus b equal to 0 आला कंपेअर करावं लागेल आपल्याला a² + 2hxy + by² equal to 0 शी. कंपेअर केलं की काय मिळेल मला, कंपेअर केल्यावर मला a b आणि h ची व्हॅल्यू मिळेल ना. आणि त्याची व्हॅल्यू कुठे पुट करणार आपण, कुठे पुट करणार याच्यात चेक करून घ्यायचं. जर a² इक्वल टू ab आला तर पॅरलल घेऊन टाका, आणि जर a plus b equal to 0 आला तर परपेंडिक्युलर घेऊन टाका. अँगल काढायची गरज नाही पडत, डायरेक्टली आपल्याला शॉर्टकट मध्ये म्हणजे एमसीक्यू साठी खास करून एमसीक्यू साठी आपल्याला युजफुल ठरेल. बस एवढाच आपल्याकडे थेरॉटिकल पार्ट आपला एवढा. बाकीचं जे आहे ते आपलं सेकंड डिग्री याच्यासाठी जनरल इक्वेशन साठी तो पार्ट काय आपल्याला दिलेला आहे, तो आता इथून पुढे आपल्याला नाही, इथून पुढचा कोणताच पार्ट नाही. एक्झाम्पल पण त्याच्यावर सगळे दिले गेले नाही, सगळे एक्झाम्पल दिले झालेत ना. चेक करून घ्यायचा काही पार्ट आहे का. फक्त ते दोन एक्झाम्पल असतील, सॉल्ड मधलं चौथं आणि एक्सरसाइज मधलं ते 9व्या नंबरचं एक्झाम्पल असेल. बाकीचं कोणताही पार्ट त्याच्यामध्ये नाही. ती एक्सरसाइज पूर्ण दिलेली ना, एक्सरसाइज शेवटची पूर्ण दिलेली ना. ठीक आहे, चला मग आपण आता एक्झाम्पल स्टार्ट करू. एक्सरसाइज नुसार आपण सॉल्व्ह करतो. एक्सरसाइज वर आपण जास्त फोकस करू, जास्तीत जास्त एक्सरसाइज मध्ये एक्झाम्पल वगैरे आपण जास्त करू शकतो. चला एक्सरसाइज 4.1 मध्ये काही एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर फर्स्ट,
3 एक्सरसाइज आहेत ना याच्यामध्ये, त्याच्यातली तिसरी एक्सरसाइज दिली आहे म्हणजे 2च एक्सरसाइज आहेत ना. चला एक्सरसाइज 4.1 फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ लाईन्स. म्हणजे दिलेल्या लाईनचं काय फाइंड आउट करायचं आहे, कंबाइंड इक्वेशन्स. ओके, मग आपल्याला कंबाइंड इक्वेशन माहिती आहे ना, 2 लाईनचं कंबाइंड इक्वेशन आपल्याला फॉर्म करायचं आहे. चला मग आता क्वेश्चन फर्स्ट काय आपलं, फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ गिवन लाइन्स. पहिलं एक्झाम्पल काय, फर्स्ट 2x plus y equal to 0 and 3x minus y equal to 0. दोघे लाईन कुठून पास होतात, कारण कॉन्स्टंट काय आहे 0. दोघे लाईन ओरिजिन मधून पास होते. मग एका लाईनला u अज्युम करा, दुसऱ्याला v अज्युम करा. ओके, असं मेन्शन केलं चालेल का, कन्सिडर u is equals to 2x plus y equal to 0 and v is equals to 3x minus y equal to 0. Therefore the combined equation of given lines is u into v equals to दोघांना ची व्हॅल्यू पुट करू, 2x plus y into 3x minus y which is equals to 0. Therefore सांगा 6x square minus 2xy plus 3xy minus y square equal to 0. म्हणजे काय, हां 6x square plus xy minus y square equal to 0. Thus is the required combined equation. एवढंच करायचं. लक्षात, पुढचं करा बरं तुम्ही. पुढचं होमोजिनियस आहे ना, हे होमोजिनियस आहे, हे होमोजिनियस आहे, ते होमोजिनियस आहे ना. नाही, क्वेश्चन नंबर सेकंड तुम्हाला करायचा आहे. दुसरं एक्झाम्पल, दुसरं काय होतं, x plus 2y minus 1 equal to 0 and x minus 3y plus 2 equal to 0. काही कन्सिडर केलं u into v न घेता डायरेक्ट कंबाईन करण्यात तरी काही प्रॉब्लेम नाही, डायरेक्ट पण घेतलं तरी u as करून v as करून करायचं असं नाही. तुम्हाला जसं वाटलं तसं, फक्त दोघांचं कंबाईन इक्वेशन फाइंड करायचं बरोबर. ओके, मग आपण असं मेन्शन केलं. ओके, द कंबाईन इक्वेशन ऑफ दिस टू लाईन्स आर x plus 2y minus 1 into x minus 3y plus 2 equal to 0. Solve this. काय आलं, x into x square. ह्या x ने तिघांना मल्टिप्लाय करायचं. ओके, minus 3xy plus 2x, नंतर ह्या 2y ने परत तिघांना मल्टिप्लाय plus 2xy minus 6y square ओके प्लस 4. नंतर पुढे माइनस x प्लस 3y माइनस 2 इक्वल टू 0. कॉन्स्टंट बाजूला काढा आणि 2 डिग्रीच्या अगोदर ठेवा, नंतर 1 डिग्रीच्या ठेवा. x स्क्वेअर माइनस 3xy प्लस 2xy ओके प्लस माइनस 6y स्क्वेअर, नंतर एक शी टर्म ठेवा 2x माइनस x प्लस x ओके, नंतर 4y प्लस 3y 7y, नंतर कॉन्स्टंट एकच आहे माइनस 2 इक्वल टू 0. बस हे त्यांचं कंबाईन इक्वेशन. फक्त एवढंच की हे दोघेला ओरिजिन मधून पास होतात म्हणून हे कंबाईन इक्वेशन होमोजिनियस नाही. ओके, तिसरं एक्झाम्पल मध्ये बघा काय केलं, पासिंग थ्रू 2,3 अँड पॅरलल टू द कोऑर्डिनेट ऍक्सिस. अशा दोन लाईन की ज्या 2,3 मधून पास होत आहेत. थोडंसं जॉमेट्रिकल काढून घेतलं तर पटकन मिळतं. आणि दिलेल्या ऍक्सिसला काय त्या पॅरलल आहे. फिगर इथे स्ट्रक्चर काढून बघा बरं कसं दिसतंय. 2,3 कुठल्या क्वाड्रंटमध्ये, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. म्हणजे थोडंसं फिगर स्ट्रक्चर काढलं तर असं काहीतरी मला मिळतं. हा इथे 2,3 आणि त्यांनी सांगितलंय की लाईन्स काय पॅरलल कोऑर्डिनेट ऍक्सिसला. मग आपण एका ऍक्सिसला पॅरलल लाईन त्याच्यातनं पास होणार.
बरोबर, आणि नंतर त्याच पॉईंट मधून बरोबर का दोघे लाईन याचे तपास होतात ना 2,3 मधून, म्हणजे 2,3 कोण आहे माझा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. मग या लाईनीचं इक्वेशन काय, ह्या लाईनीचं इक्वेशन काय? ही लाईन कोणाला पॅरलल आहे आणि ही लाईन कोणाला पॅरलल आहे? मग एक्स आणि वाय कॉम्पोनंट मध्ये एक्स कॉम्पोनंट रिप्रेझेंट द दिस एक्स लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस, म्हणजे हा कॉम्पोनंट कोण आहे x इक्वल्स टू 2, म्हणजे ही लाईन काय माझी x इक्वल्स टू 2, आणि y ऍक्सिसला पॅरलल आहे ना. याच्यातला जो x कोऑर्डिनेट असेल ते माझी x लाईनचं इक्वेशन असेल, आणि नंतर y इक्वल टू 3, आणि या दोघांचं काय करायचं मला कंबाईन करायचं, दोघांचं कंबाईन इक्वेशन. आलं लक्षात? मग कसं काढू सांगा वाटतं. सॉल्व करताना कसं करू सर? हा, मग अजून कसं करू? द लाईन्स पासिंग थ्रू 2,3, then इक्वेशन कशी लिहायची, विच आर पॅरलल टू कोऑर्डिनेट ऍक्सिस. असं म्हटलं चालेल का अगोदर एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिसचे कोऑर्डिनेट ऍक्सिसचं इक्वेशन घेऊन घे. ओके, नाउ इक्वेशन ऑफ कोऑर्डिनेट ऍक्सिस are x is equals to 0 किंवा y is equals to 0 and x is equals to 0. Therefore, the line passing through 2,3 which are parallel to coordinate axis are काय असतील मग लाईन्स x is equals to 2 y equal to 3. Therefore that means म्हणजेच काय x minus 2 equal to 0, y minus 3 equal to 0. Therefore the combined equation of this line are is x minus 2 into y minus 3 equal to 0. Solve this. X into y enough for एवढंच बरोबर. पुढे पुढचं जरा लिनियर व्यवस्थित सॉल्व करायचं आहे. याला लिहून घ्या आणि पुढचं सॉल्व करू आपण. एक्झाम्पल नंबर थर्ड मध्ये आपल्याला ज्या रिक्वायर्ड लाईन्स आहेत त्यांना परपेंडिक्युलर लाईन्स दिलेल्या आहेत. आधी लक्षात असू द्या, जर दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन फॉर्म करायचं असेल तर आधी कधी वेळ आपल्याला काय काय दिलं हे मेन्शन करून घ्या, आणि आपल्याला ज्या दिलेल्या लाईन्स आहेत त्या कोणाला परपेंडिक्युलर दिल्यात याचा विचार करा. ओके, मग आपल्याला जर सपोज दॅट अशा काहीतरी लाईन्स दिलेल्या आहेत, या दोन लाईन्स दिलेल्या आहेत, दोघं परपेंडिक्युलर, या दोन लाईन्स दिलेल्या आहेत. ओके, सपोज दॅट इथे कुठेतरी इंटरसेक्ट होत आहे. नाव एका लाईनचं इक्वेशन घेऊ आपण. पहिल्या लाईनचं इक्वेशन काय दिलं त्यांनी तिथे 3x plus 2y ही, आणि दुसरी लाईन प्लस 2 इक्वल टू 0. मग ह्या लाईनीचा स्लोप काय? मायनस ए अपॉन बी ना. ए काय इथे, बी काय इथे 2. मग ह्या लाईनीचा स्लोप आहे मायनस 3 अपॉन 2. बरोबर. मग ह्या लाईनीचा स्लोप काय 1 अपॉन 3. बरोबर. मग ह्या लाईनीला परपेंडिक्युलर आपली रिक्वायर्ड लाईन आहे, बरोबर ना. ह्या लाईनीला परपेंडिक्युलर रिक्वायर्ड लाईन आहे, आणि ह्या लाईनीला सुद्धा दुसरी लाईन, बरोबर. मग या लाईनीला परपेंडिक्युलर लाईन घेऊ आपण. सपोज दॅट ह्या लाईनीला परपेंडिक्युलर अशी काहीतरी लाईन आहे माझी, या लाईन बरोबर परपेंडिक्युलर आहे, बरोबर. आणि नंतर ह्या लाईनीला दुसरी परपेंडिक्युलर लाईन आहे, ह्या लाईनीला दुसरी परपेंडिक्युलर लाईन आहे. सपोज मी अशी काहीतरी लाईन घेतली,
परपेंडिक्युलर घेऊ आपण आणि जी पास होते त्या लाईनीमधून L1 मधून कुठून तरी पास होत आहे. म्हणजे सपोज दॅट याला परपेंडिक्युलर अशी लाईन ड्रॉ केली असेल तर ही L2 बरोबर ह्या लाईनीला काय परपेंडिक्युलर आहे म्हणजे ह्या लाईनीला. ओके मग आपल्याला ह्या लाईन L1 आणि L2 चं काय करायचंय आधी इक्वेशन काढावं लागेल आणि हा पॉइंट दिलेला आहे मला ना L1 आणि L2 चा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन दिलाय किती दिलाय 2,3. ज्या दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन तयार करायचंय त्या कुठून पास होत आहेत मला त्यांनी दिलेलं. आपल्या लाईन L1 ला ही लाईन परपेंडिक्युलर आहे लाईन L2 ला ही लाईन परपेंडिक्युलर घेतली बरोबर. मग आता मला सांगा ह्या लाईनीचा आणि ह्या लाईनीचा स्लोप काय. तर लाईन L1 चा स्लोप सांगा. जर ह्या लाईनीचा ही लाईन याला लाईन L1 ला काय परपेंडिक्युलर आहे तर लाईन L1 चा स्लोप याच्या निगेटिव्ह रेसिप्रोकल मध्ये बरोबर आहे म्हणजे ह्या लाईन L1 चा स्लोप किती आला 2/3. मी त्याला नाव देतो M1 चालेल. बरं पुढे मग ही लाईन L2 ला काय परपेंडिक्युलर मग L2 चा स्लोप काय -3. त्याला नाव देऊ आपण M2. मग मला सांगा L1 passes through this point L1 passes through this point with slope this by using slope point form find the equation of line L1. परत line L2 चा स्लोप आहे -3 by using slope point form again find the slope equation of line L2 and get the combined equation of that. बरोबर. Now consider required lines are L1 and L2. माझ्या L1 आणि L2 काय माझ्या रिक्वायर्ड लाईन्स आहेत. ओके नाउ गिवन दॅट काय म्हटलंय गिवन दॅट लाईन L1 is perpendicular to line Px plus 3x plus 2y minus 1 equal to 0. Therefore, slope of line 2x plus 3x plus 2y minus 1 equal to 0 is minus 3 upon 2. Therefore, slope of line L1 is equals to M1. त्याला नाव दिलं M1. मग सांगा काय 2/3 झाला पहिला पार्ट साधा पार्ट आहे. लॉजिक विचार केला तर डोक्यात अगोदर फिगर ठेवली. ओके नाउ याला इक्वेशन फर्स्ट नाव दे. मग काय करू आपण ही लाईन L1 चे इक्वेशन काढून घेऊ का काढून घेऊ म्हणजे याची काही गरज पडत नाही इक्वेशन फर्स्ट बनायची. देयरफॉर इक्वेशन of line L1 which passing through 2,3 having a slope M1 is equals to 2/3. Therefore, by slope point form y1 minus y minus y1 M1 in bracket x minus x1 हा माझा x1 y मध्ये पुट का y minus 3 is equals to 2/3 x minus 2 बरोबर 3 च्या मल्टिप्लाय करा 3y minus 9 is equals to 2x minus 4 या दोघे टर्म तिकडे राहू द्या म्हणजे कसं असेल 2x minus 3y minus 9 तिकडे जाताना प्लस 4 minus 4 plus 9 हे लाईन L1 चे इक्वेशन आहे बरोबर. सिमिलरली हाऊ टू फाइंड लाईन L2 मग इथून परत सुरुवात एवढं परत येईल आणि मग या फर्स्ट इक्वेशन आणि इक्वेशन सेकंडचं काय यायचं कंबाईन इक्वेशन बरोबर. चला मग सापडा ऑल्सो लाईन L2 is perpendicular to the line x minus 3y plus 2. x minus 3y plus 2 equal to 0. Therefore, slope of line X minus 3y plus 2 x minus 3y plus 2 equal to 0 is minus 3. 1 by 3. बरोबर आहे. Therefore, slope of line L2 is equals to
-3 बरोबर. ओके, मग आता मला सांगा लाईनचं इक्वेशन मला तयार करावं लागेल. ओके ना. कधी पण जॉमेट्रिकल पार्ट मध्ये रफ फिगर काढून ठेवायच्या. चला सांगा. Therefore equation of line L2 which passes through 2, 3 having a slope equals to -3. m2 is equals to -3. Therefore y minus y1 is equals to m2 in bracket. X minus x1. चला सांगा आता पटकन जल्दी स्पोर्ट करू. x1 y1 तोच 2, 3 सांगा. y minus 3 is equals to -3 in bracket x minus 2. -3 आतमध्ये मल्टिप्लाय -3x plus 6 दोघं टर्म इकडे होतात म्हणजे काय 3x प्लस 3x प्लस y y -9 इक्वल टू इक्वेशन सेकंड. मग शेवटी काय मेन्शन करायचं. therefore combine equation of line L1 and L2. okay, now therefore combine equation of line L1 and L2 is चला सांगू पहिली लाईन 2x minus 3y plus 5 into 3x plus y minus 9 equal to 0. Solve this. 6x square plus 2xy minus 18x पुढे minus 9xy पुढे minus 3y square 27y okay पुढे plus 15x plus 5y equal to 0. चला मग सिस्टमॅटिकली अरेंज करायचं लागेल. 6x square 2xy minus 9xy minus 7xy y square ची टर्म minus 3y square x च्या टर्म 18 plus 15 minus 3 okay 27y plus 5y 32y minus 45 equal to that one is my required combined equation. कळतंय. या एक्झाम्पल आहे ते तुम्ही सॉल्व्ह करायचे आणि नंतर मिसलिनियस मध्ये पहिलाच क्वेश्चन जो आहे फाइंड द जॉइंट इक्वेशन. मिसलिनियस मधला पहिला क्वेश्चन काय फाइंड द जॉइंट इक्वेशन. पहिला म्हणजे एमसीक्यू सोडून जाईल ना. एमसीक्यू सोडून जाईल त्याच्यानंतरचा सेकंड क्वेश्चन त्याच्यातला पहिला फाइंड द जॉइंट इक्वेशन. त्याच्यामध्ये जवळपास किती दिले 11 दिले. किती दिले 11. ट्राय करा नाही जमते तर आपण उद्या सॉल्व्ह करू. आलं लक्षात. कळतंय का सगळ्यांना. ओके जस्ट ट्राय मग आपण बघू. आलं लक्षात. ठीक आहे आता आपण थांबतोय.